त्याने असे जोरात कानाखाली मारल्याच्या नंतर मग मी शांतच झाले. काय आता परत बोलावं तर परत मारतो की काय म्हणून ह्या भीतीने गप्पच झाली मग मी. कारण मला मारलेलं बिलकुल म्हणजे आधी खूप झालं होतं तसं. मला मारलेलं ना, त्या मारामुळं मला एवढा कंटाळा यायचा ना. पण एक नंबरचा मारका व्यक्ती होता तो. तर सारखं ते आपलं म्हणतात ना, लगेच त्याच्या हाताखाली असलं का तो मारल्याशिवाय राहतच नसायचा. आणि तो अंगाने असा बारीक असायचा तर तसं पटकन म्हणजे हे व्हायचं, लागायचं त्याचा हात तसं सनकन लागायचं एकदम कानाखाली जर मारली तर. त्याच्यानंतर मग म्हटलं की आता हिला पाठवतं का बघ आता बापाकडे. आता 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 नाही म्हणा, आता जायचं नाव नाही घ्यायचं. त्याच्यानंतर मग असंच काही दिवस चालले, 4-8 दिवस. मग त्यांनीच घर बांधायचं आणि मग त्यांनी ते विटा आणल्या. विटाची असं रोडच्या कडेला विटाची गाडी आली. मला काही माहितीच नाही जाता येता नाही. पण मला जोपर्यंत घर बांधायला म्हणजे घेत नाही तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं यांनी कधी सामान मटेरियल आणलं, कधी काहीच नाही. तिघांनाच माहिती असायचं सगळं. त्याच्यानंतर ते लोक मला मध्ये घ्यायचे, म्हणजे असं जोरात नाही बोलायचे. कधी यांचं बोलणं व्हायचं मला काहीच कळायचं नाही. आणि मग एक दिवस आणि तिकडून विटा आणायच्यात. मग असं जेवणं खावणं सगळं झालं त्यांचं. काय ते आठवड्याचं कोणता तरी एक वार होता, तेव्हा ते त्यांचं ते माताडी कामगारचं ते बंद असायचं. ते तर गाड्या नाही यायचा. काय बुधवार होता काय होता काय माहिती नाही. पण त्या एक दिवसात मग तेव्हा त्या विटा आणायच्या होत्या तिकडून. तर जो म्हणजे जे असं गमिले होते काय परातीत हे ते असं चुंबळ घेऊन तिकडून विटा आणून इकडे आणून टाकायच्या होत्या. त्या रोडच्या कडेला होता तिकडे. मग असं सगळेच आणत होते. मंगलला पण लावलं होतं विटा आणायला. परतीची सवत, मी, आम्ही 3-4 म्हणजे आपले भरायचे. ते आम्हाला दिवसभर विटा व्हायच्या होत्या. तर विटा ती गंमत अशी झाली. मंगलचा नवरा हसता हसता बोलला असेल, ठीक आहे काय हरकत नाही. तर तो काय बोलला की याच्या खाली विचू पण असतात बरं विटाच्या खाली. ते याच्या काय गारव्यामुळं ते आतमध्ये जाऊन बसतात. उन्हाचे निघतात ना असं. तर मग असं गचपानात जाऊन बसतात म्हणे. जरा सांभाळून विटा उचला. आणि म्हटलं याच्या बायकोला जर विचू चावला ना तर पक्का चढवीन असं बोलला. याच्या बायकोला विचू चावलं ना तर पक्का चढवीन म्हणला. म्हणजे त्याला विचू त्याच्याकडे खूप लोक यायचे असे. ते काहीतरी देवऋषीपण पण करायचं जरासा घरामध्ये. ते कोणाला विचू चावला तर चढवणं म्हणजे ते उतरवायला लोक यायचे. असं बरंच व्हायचं घरामध्ये. संध्याकाळच्या वेळेस यायचा प्रकार तसा. तर असं बोलला नाही. आम्ही ती खेप घेऊन आलो, टाकली. आणि दुसऱ्या खेपीला बघतो तर त्याची बायको ठणठण ठणठण बोंबलायला लागली. ते ही का बोंबलायला लागली म्हणून बघतो. एवढं तर झटकते हात तर तिला नेमका विचू चावला. आता विचू चावलं बापरे. असं म्हणजे एवढंसंच असं पिल्लू होता. अंगावर काटा येतो माझ्या. एवढंच होतं. पण ते विचू तर विचू आहे ना, लहान असो किंवा मोठा असो. त्याला विचू चावला आणि जोराजोरात ओरडायला लागले. तर घरी आलो आम्ही. आणि त्याने मग ते काय त्याच्याकडे ते डबा होता एक, त्या डब्यातून काय घेतलं ना, फू 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 करून असं काहीतरी करायला लागलं. आणि मी अशी डोकून बघत होते. त्याचं ते देवघर असायचं ना, मी अशी डोकून बघत होते. मी पण हसता हसता पटकन बोलली. मला काही कळलं नाही. मग मी हसता बोलली. तर मी म्हटलं आता 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 चढवा ना आता अशी बोलले. तर त्यांनी असं केसाला माझा नवरा पण असं म्हणजे सगळ्यात इथेच होतं ना, बघत होतो तिला. म्हणजे तिला विचू चावला आम्ही बघत होतो. त्यांनी असे जे माझ्या पाठीमागून केस धरले आणि असं मला फरफटत बाहेर आणली बसरीमध्ये. अरे तुला बोलायची अक्कल आहे का म्हणे, कुठं काय बोलते तू, तुला कळतं का काय बोलायला. तर मी म्हटलं मी अशीच बोलले, मस्करी केली मी. अशीच बोलले. कारण
दाजी पण मध्ये आम्ही तिच्या नवऱ्याला मी दाजी बोलायची. तर दाजी पण मगाशी बोलले ना की हिला मी चावलं तर मी पक्का चढून, म्हणून मग मी बोलली हसता हसता की चढवा म्हणून. तो एक सीन झाला. आणि घर बांधायला घेतलं, बांधून पाणी आण, हे आण, ते आण, पाणी एवढं लागायचं, बापरे एवढं हे आलं. जरा आळसपणा केला की म्हणायचं, लगेच टोमणे मारायचे, बाईसाहेब तुम्हालाच राहायला घर करायचे, बाईसाहेब तुम्हालाच झोपायला करायचे, तुम्हालाच पडायचं, काही पण असं म्हणजे घाणेरडे शब्द काही पण बोलायचे. आणि मग घर बांधून झालं. काय घर घर काय नुसतं असं 4 भिंती बांधल्या, पुढची भिंत तर होती दरवाजाची, फक्त अशा 3 भिंती बांधल्या. आणि तिथं आम्ही ते इस्टो चूल तिथं मांडली, तिथं करायचं. आणि कसलं एक सण आला होता, पोळा होता की काहीतरी होतं. आणि म्हणे की पुरणपोळ्या करायच्या. आता तिच्यामध्ये तिने पहिल्या घरी पण संसार केला होता, तिचं पहिलं लग्न झालं होतं, तिथे ती संसार करून आली होती, तिची पण प्रॅक्टिस बरी झाली होती. तशी माझी प्रॅक्टिस नव्हती झाली ना, हा तरी जरा डोक्यात घ्यायचं ना. ते काय पुरणपोळ्या करायला घेतल्या, तिचं झालं पटापट, तिने मीच. आणि आम्ही दोघांचं जेवण नंतर वेगळंच बनायला लागलं, मी माझं आमच्या दोघांचं, आणि ते लोकांनी घर बांधल्याच्या नंतर तुम्ही वेगळंच करा म्हणून, तर आम्ही वेगळंच करायला लागलो. पण सगळं तिचं लक्ष असायचं, काय केलंय, कशी फोडणी दिली, काय जळलं, काय राहिलं, काय करपलं, सगळं तिचं ते असंच असायचं नेहमी. पोळ्या करायला घेतल्या, पोरं का ते पाट्यावरती वाढते, ते काही जमलंच नाही. ते पुरण एकदम असं रट झालं, जास्त गुळामध्ये जास्त शिजवून त्याची चिक्की झालेली, असं बरंच काही प्रकार झाला होता. आणि माझा स्वयंपाक होईपर्यंत ते लोक सगळेच जेवून बसले. माझा नवरा त्यांच्यातच जेवून बसले ते लोक. म्हणे बस आता सकाळपर्यंत वाटत आणि खात नाही. तो तिकडे जेवला, ते लोक जेवले, पण मला जेवणाचं कोणीच नाही विचारलं की खा म्हणून 2 घास, नाही. कारण अशी माझी परिस्थिती झाली. सांगायचं तात्पर्य, छोट्या छोट्या गोष्टी पण खूप आयुष्यासाठी एक काय म्हणतात ना, अनुभव घडतो माणसाला, की काय असतं, जी गोष्ट आपल्याला येत नसते समोरच्याला येते, तर तो आपल्याला कशा प्रकारे वागणूक देऊ शकतो ना. ते त्याच्यानंतर मग असं जेवण वगैरे बनवण्यात तर मग मी हुशारच होते, तसं मला पूर्ण जेवण यायचं बनवायला.